सुपे येथे रस्ते कामामुळे तीव्र पाणी टंचाई, नागरिक संतप्त, आंदोलनाचा इशारा। येथील एसटी स्टँड ते विद्या प्रतिष्ठान दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। कोणतेही योग्य नियोजन न करता सुरू करण्यात आलेल्या या कामाचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून संताप व्यक्त केला जात आहे। सध्या अनेक भागांमध्ये नळांना पाणी येत नसून पाण्याच्या टाक्या पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत। त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। काही कुटुंबांना पाण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागत असून महिलांना विशेषतः मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत अपुरा व विस्कळीत असल्याची तक्रार आहे। टँकर वेळेवर येत नाहीत, काही ठिकाणीच पाणी दिले जाते तर अनेक भाग पूर्णपणे दुर्लक्षित राहतात। काही नागरिकांनी टँकर वितरणात पक्षपातीपणा होत असल्याचाही आरोप केला आहे। या कामादरम्यान पाणी पुरवठ्याच्या मुख्य पाईपलाईनचे नुकसान झाल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। तसेच रस्त्याच्या कामामुळे धूळ, चिखल आणि वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितताही धोक्यात आली आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे। पाण्याअभावी स्वच्छतेच्या समस्या वाढल्या असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। यामुळे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत। रस्त्याच्या कामाचे तातडीने योग्य नियोजन करावे। सर्व भागांना समान व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा। टँकरद्वारे पारदर्शक व वेळापत्रकानुसार पाणी वितरण करावे। खराब झालेल्या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करावी। नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठ्याची ठोस व्यवस्था करावी। लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून परिस्थिती गंभीर होत चालल्याचे चित्र आहे।